घडामोडींव्यतिरिक्त सुद्धा काही बातम्या बघूयात। पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला। काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी हा मुद्दा उपस्थित केला। तसंच या भ्रष्टाचारासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्र्यांना देण्याची तयारीही पटोलेंनी दर्शवली। त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपातील भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगला चर्चेत आला। एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील कारभारावरून राजकारण सुरू झालंय। ही महापालिका आता विरोधकांच्या टार्गेटवर आली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। त्याचे सगळे पुरावे आमच्या जवळ आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी आता माझं होणारच मीटिंग, त्यांना आमचं मागणी आहे की त्यांना निलंबित करा आणि वेळ आलं तर त्यांना बंडतर्फ करा। ज्याप्रमाणे घोटाळे पिंपरी चिंचवडमध्ये जे झालेले आहेत त्याच्यामध्ये आयुक्तच त्याच्यामध्ये सहभागी आहे, त्यामुळे त्या पद्धतीची कारवाई करायला आम्ही लावू। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी नाना पटोलेंनी केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचं वार्षिक बजेट हे जवळपास 7,000 कोटींचं आहे। महापालिका स्थापन होऊन 40 वर्ष लोटली तर या शहरात एकही बर्न हॉस्पिटल नाही। MIDC परिसरात महिलांसाठी शौचालय नाहीत। एवढंच काय तर समाविष्ट गावांमध्ये चांगले रस्ते सुद्धा नाहीत। त्यामुळेच विकासाच्या नावावर खर्च होणारा पैसा जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलाय। आणि जवळपास 2,000 कोटीची कामं या शहरामध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये कुठलंही काम न होता बिलं वसूल केलेत असे प्रकार देखील घडलेले आहेत। आणि म्हणून प्रशासकीय काळातला भ्रष्टाचार आणि सत्ताधारी काळातला भ्रष्टाचार या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे। स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने शहरामध्ये 5,000 CCTV बसवलेत। मात्र बहुतांश CCTV हे बंद असल्याचा दावा नाना पटोलेंनी विधानसभेत केलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अन्य महानगरपालिकेमध्ये त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत ते कुठलेही पुरावे न देता त्यांनी ते केलेले आरोप आहेत। त्यामुळे त्यांनी ते बिनबुडाचे आरोप करू नयेत। पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत। पुरावे सादर केल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे जो कारवाई व्हायची ती होऊन जाईल। CCTV हे काही एकमेव उदाहरण नाहीये, तर उंदीर मारणं, कुत्र्यांची नसबंदी, कोविड सेंटर, जॅकवेल आणि शाळा अशा वेगवेगळ्या कामात घोटाळ्यांची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती। पण आता खुद्द नाना पटोलेंनीच सभागृहात या कथित भ्रष्टाचाराला तोंड फोडलंय। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।